पुढची बातमी पाहूया। अमरावतीतून पुढची बातमी आहे। अमरावतीतून मोठी एक धक्कादायक बातमी समोर येते आहे। तृतीयपंथीयांचा जबरदस्तीनं इथं बळजबरीनं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झालाय। अवैध आणि बळजबरीनं धर्मांतरण करण्याचं मोठं रॅकेट अमरावतीत सक्रिय असल्याचा भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी आरोप केलाय। तृतीयपंथीयांच्या महामंडलेश्वर आखाड्याच्या प्रमुख मातंगी नंदगिरी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचं मुस्लिम धर्मात धर्मांतरण केल्याचा आरोप होतोय। 3 जुलैमध्ये 2023 मध्ये माझं धर्म परिवर्तन केलं गेलेलं आहे आणि मी परत माझ्या धर्मामध्ये आलेली आहे। 2025 मध्ये आपल्या कुंभमेळा जेव्हा झाला तेव्हा किन्नर आखाड्यात मला महामंडलेश्वर बनवलं यांनी। लक्ष्मीनारायण त्रिपाठी वगैरे जे आचार्य आहे आमचे, त्यांनी मला परत माझ्या धर्मामध्ये आणलं आणि आता मी धर्माविषयी काहीतरी काम करत आहे। तिथे रोकटोक येत आहे मला की मंदिर बांधणं चालू आहे माझं, तर त्याच्यामध्ये पण मला हे मंदिर बनायचं नाही, इथं मस्जिद बनवा किंवा कोणती दर्गा बनवा आमची, हे नेहमी मला हे करत आहे। पण आज माझ्या डोक्याहून वर गेलं, यांनी एवढा माझ्या घरावर हल्ला केला। त्या दिवशी मी पण तिथेच होते आम्रपालीकडे, मंदिराची आमची पूजेची हे चालू होती तेव्हा मी मंदिरातच होते। यांनी येऊन माझ्या घरावर हमला केला, मिरची पावडर आणि तलवार घेऊन मला शिवीगाळ केली, माझ्या चेल्याला मारण्याची धमकी दिली आणि तलवार घेऊन जसंच मी पकडलं त्यांना, काही पोलीसवाले पण होते त्यांनी पण त्यांना पकडलं, तरी त्यांच्यावर काही कारवाई केली नाही। ते अजूनही फिरत आहे जिहादी लोक। पोलीस कुठे गेले आहे? अमरावतीचे पोलीसवाले कुठे गेले आहे? आम्हाला संरक्षण नाही आहे का? सांगा ना, आम्हाला जगण्याचा हक्क नाही आहे का? हे लोक आम्हाला म्हणतात मुस्लिम बना म्हणून। आम्ही कसे मुस्लिम बनणार? आम्ही हिंदू आहे तर हिंदूच राहील। साबनपुऱ्यामधले असलेले मुस्लिम तृतीयपंथी एक हाजी म्हणून आहे, हाजी सोनाबाई ममताबाई, त्यांनी यांच्या घरावर हमला केला। रफिक म्हणून त्या घरावर हमला केला, यांना मारण्याच्या धमक्या येतात आहे आणि इतरही जे हिंदू तृतीयपंथी आहे त्यांना जबरीने मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करण्याकरता धमक्या दिल्या जातात आहे। घरच्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, यांच्या पाठीमागे ऑटो लावल्या जातात, मुस्लिम युवक त्यामध्ये असतात आणि त्यामुळे त्या जीवाच्या भीतीने माझ्याकडे आले। मी आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अहवाल पाठवणार आहे हा, आणि पोलीस कमिशनरला सुद्धा यावर। भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या दहिसर टोल नाक्यावरून दोस्तीत कुस्ती सुरू आहे। पालघर जिल्ह्यामध्ये तर स्वप्नात सुद्धा टोल होणार नाही असं गणेश नाईक म्हणाले। टोल नाक्याजवळील जकात नाक्याची जागा सुपी डोक्याच्या लोकांनी बिल्डरच्या घशात घालण्याचा आरोप नाईक यांनी केला। तर ही जागा टोलला दिली असती तर हा प्रश्न मिटला असता। तो टोल नाका मीरा भाईंदरमध्ये सुद्धा येणार नाही असं गणेश नाईक म्हणाले। काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वसईमध्ये टोल स्थलांतरित करण्यासाठी सर्वे करण्यासाठी आले असता भूमिपुत्र संघटनेनं त्यांना पिटाळून लावलं होतं। गणेश नाईकांनी पालघरमध्ये जाऊन माहिती घेतल्यानंतर लोकांना हे आश्वासन दिलं। दहिसर टोल नाका हा पालघर जिल्ह्यामध्ये येणार नाही। एक दुसरी गोष्ट अशी की दहिसर टोल नाका त्या परिसराच्या अलीकडे सुद्धा येणार नाही। पुढे कोणी काश्मीरच्या इकडे भागात आणण्याचा प्रयत्न केला तरी होणार, कारण तिथे जागाच नाहीये। त्या ठिकाणी दहिसर टोल नाक्याच्या बाजूला जकात नाका होता, माहिती तुम्हाला? जकात नाक्याची जागा जर का ती टोल नाक्याला दिली असती तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये एंट्री झाली असती, लोकांचा प्रश्न सुटला असता। परंतु कुठेतरी सुपीक डोक्याच्या माणसानं ती जागा कुठेतरी बिल्डरच्या घशात घातली, हे दुर्दैव आहे।